मी रामदास वाडेकर. मावळ तालुक्याची प्रत्येक मातीचा कण आणि कण हा माझ्या अस्मितेचा आहे. मावळ तालुक्यातल्या सर्वांगीण विकासासाठी मी झटेल. मावळ तालुक्यातले गडकिल्ले, बौद्धलेण्या, इथले रस्ते, इथला सार्वजनिक विकास हे संकल्प असल्याचं मावळचे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले. विठ्ठल परिवाराच्या वतीनं आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सव सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या निमित्तानं आमदार सुनील शेळके बोलत होते. आपली साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे, विचारांची शुरांची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये साधू संतांचा वसा आणि वारसा जतन करण्याचं काम माझ्या मावळ तालुक्यातील अनेक वारकरी संप्रदायातील वडीलधारी माता भगिनी आपण पाहतो. आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरच्या पांडुरंगाला दर्शन घेण्याकरता हजारोच्या संख्येनं मावळ तालुक्यातील वारकरी बांधव भगिनी जात असतात. आळंदीला देखील त्याच पद्धतीनं किंवा श्री क्षेत्र देव असेल या ठिकाणी देखील अनेकजण नतमस्तक होऊन आपल्या वारकरी संप्रदायाचं जतन करण्याचं काम करत असतात. उद्याच्या पिढीला देखील ह्या वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जतन करणं, आत्मसात करणं, त्यांना शिकवण मिळावी हेच उद्देश खरं तर आमच्या मावळ तालुक्यातील विठ्ठल परिवारानं संकल्पना करून मागील 7 वर्षापासून विठ्ठल परिवार आयोजित अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन केलेलं आहे. आणि येत्या 1 तारखेला या सप्त्याची सुरुवात होत असताना इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भाविक भक्ताला देखील एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था मिळावी. आल्यानंतर महाप्रसाद असेल, कार्यक्रम असेल, त्यानंतरनं भजन असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. एक समाधान आहे की मावळ तालुक्यातील हजारोच्या संख्येनं माझ्या ग्रामीण भागातील माय भगिनी असतील, वडीलधारी आहेत, या ठिकाणी येऊन या अखंड हरिनाम सप्त्याला एक चांगला प्रतिसाद देतात. यामध्ये सामील होऊन हिरिरीनं जी काय जबाबदारी असेल ती जबाबदारी घेऊन काम करतात. शेकडो माझ्या आया बहिणी, सहकारी, वडीलधारी मंडळी हे अन्नदान देखील या ठिकाणी करत असतात. आलेल्या महाराजांचं किंवा प्रत्येक व्यक्तीचा कसा सन्मान राहील हा देखील या ठिकाणी आल्यावरती प्रयत्न करतात. आणि 5 दिवसाचा सोहळा होताना नक्कीच आम्हाला देखील आनंद आहे. येत्या 1 तारखेला हा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार आहे. आणि या उत्सवाच्या निमित्तानं, या कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं माझ्या मावळ तालुक्यातील साधू संतांची आम्हाला सेवा करण्याची संधी मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हेच मैदान, हा सोहळा आणि हा सप्ताह हा देखील विरोधकांकडनं टीकेचं कारण ठरलं होतं. किती समाधान इथे सगळ्या भाविकांच्या चेहऱ्यावर दिसते आणि विरोधकांना मात्र यातनं टीका दिसते. ठीक आहे, जाऊ दे, आता शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये काही गोष्टी होत असतात, आरोप प्रत्यारोप होतात, परंतु आपण देखील एक मर्यादा सांभाळली पाहिजे, जपली पाहिजे. पण मर्यादेच्या पलीकडे जाऊन काही लोकांनी जे काय वक्तव्य करायचे ते केले, आता त्यात मला जायचं नाही आहे. आपण 2024च्या पूर्वसंध्येला जात असताना नवीन 2025 वर्ष ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपण नवीन संकल्प केले पाहिजे. नवीन विचार आणून तालुक्याला कसं पुढे नेता येईल, आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन कसं काम करता येईल, तालुका विकसित करता येईल, सामाजिक सलोखा कसा ठेवता येईल, हा विचार आपण 2025ला एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी तर जबाबदारी आहेच, परंतु इतरांनी देखील करावी या शुभेच्छा त्यांना देतो. हे जे मैदान आहे या मैदानावरूनच आपल्या राजकीय तालुक्याच्या सक्रिय राजकारणातली मुहूर्तमेढ याच मैदानावर झाली, जिथं शिवशक्ती आणि भीमशक्ती हा जयंती सोहळा झाला. याच मैदानातनं विठ्ठल परिवाराचा नामजप सोहळा संपन्न होतो आहे. ही सगळी भूमी, इथली माती तुमच्या राजकीय आयुष्यातली किती महत्त्वाची तुम्हाला? नाही, नक्की 100% शेवटी तालुक्यातले प्रत्येक भूमीत किंवा प्रत्येक ठिकाणी माझ्या दृष्टीनं कायम स्मरणीय असणार आहे. ज्या भागातल्या लोकांनी, म्हणजे वाड्यापाड्यातल्या, डोंगरदऱ्यातल्या सुद्धा नागरिकांनी जो काय मला प्रतिसाद दिला, जो माझ्यावरती विश्वास ठेवला आणि पुन्हा दुसऱ्यांदा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली, त्यामुळे मला प्रत्येक भाग, प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी वस्ती माझ्या दृष्टीनं, जसं कामशेटची भूमी आहे तशी प्रत्येक भूमी माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. परंतु इथली ओळख थोडीशी वेगळी आहे. म्हणजे सुरुवात 2017लाच नाही, आपण 2017ला आम्ही
शिवशक्ती भीमशक्तीचा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमातून संपूर्ण महाराष्ट्राला की ऐक्याची जे काही प्रदर्शन किंवा जे काही इथनं एक संदेश गेला तो संदेश पुढच्या 2019ला मला 2019ला आमदार करण्यामध्ये यशस्वी झालो हे देखील मला सांगितलं पाहिजे. 2025 सुरू होते मंत्रिमंडळाचा देखील मंत्री म्हणून संधी मिळेल अशा अपेक्षा होत्या त्याच्या झाल्या 4,000 कोटी वर्षामध्ये किती 1,000 कोटीचा निधी असेल आणि या 5 वर्षाची संकल्प काय असते? माझ्या नेते आदरणीय अजितदादांनी मावळ किती निधी देणार आहे ते स्वतः जाहीर केलं. मंत्री मंडळामध्ये स्थान मिळावं याकरता मी कुठल्याही नेत्याकडे गेलो नाही आणि मी स्वतः इच्छा व्यक्त करत. ठीक आहे, नागरिकांच्या जनतेच्या भावना असतात, कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि तेच मीडियामध्ये देखील सातत्यानं आपण पाहिलं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतला 3 नंबरचा पक्ष आहे. 41 आमदार असताना 10 जागा मिळाल्या आणि महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कसा विस्तार होईल, कसा समतोल ठेवता येईल तो ठेवण्याचा प्रयत्न आमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी केला. मग त्यामध्ये पुणे जिल्ह्याला 2 जागा आणि नाशिक जिल्ह्याला 2 जागा अशा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं. मग उरलेल्या 6 जागामध्ये इतर जिल्हे देखील कसे कव्हर करता येईल तो करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं मी दुसऱ्यांदा निवडून आल्यावरती लगेच मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करणं मला देखील वाटत नव्हतं. परंतु ठीक आहे, जो काही निर्णय झालेला आहे त्या निर्णयाचं आपण स्वागत करून तालुक्यात कामं कशी करता येतील, मंत्री महोदयांकडे जाऊन कसा निधी आणता येईल ते पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्याचा अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणत असताना ग्लास स्कायवॉकचा प्रकल्प पुढच्या 3 वर्षामध्ये उभा करणं, आई एकविरा देवीचं तीर्थक्षेत्र आहे तिथलं काम सुरू करून ते प्रत्यक्षात पूर्ण करणं, संत जगनाडे महाराजांचं तीर्थक्षेत्र असेल, अंदरमावळचे रस्ते असतील, ह्याचबरोबर आरोग्याची सुविधा तुम्हाला मोफत देईल हा जे काही मी प्रचारामध्ये आश्वासन दिलं त्याकरता लोणावळ्याचं आणि कानेफाट्याचं हॉस्पिटल हे लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे. तिथला संपूर्ण स्टाफ आता रुजू झाला पाहिजे याकरता देखील पाठपुरावा करतो आहे. ते आरोग्याची सुविधा असेल, ग्रामीण भागातले रस्ते असतील, शहरा भागातले रस्ते किंवा इतर सुविधा या व्यतिरिक्त क्रीडा संकुल हे देखील आपल्याला तालुक्यात मोठं उभं करायचं आहे. वेगवेगळे प्रकल्प जेवढे आणता येतील तो आणण्याचा देखील माझा प्रयत्न आहे. या भागातील गड किल्ले असतील, आपल्या बौद्धकालीन लेण्या असतील त्याचं देखील आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा DPR तयार करून त्याचं देखील पुन्हा एक ज्याला आपण डेव्हलपमेंट किंवा सुशोभीकरण करणं म्हणतो त्याचं देखील काम आपण हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे सर्व समावेशक कामं करताना सर्व समाजाला, सर्व घटकाला बरोबर घेणं, इथले असलेले प्राचीनकालीन ऐतिहासिक वास्तूचं जतन करणं अशा अनेक कामं आहेत. जेवढं सांगेल तेवढं कमी आहे, परंतु तेवढी कामं आता पूर्ण करण्याचा मी निश्चय करतोय. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.